सलामीची जोडी आपण पाहतोय, अक्षय आणि कल्पेश. आपला होम ग्राउंड असल्या कारणाने गोंधळे संघाला इथेच चांगला अनुभव आहे या खेळपट्टीचा. आणि दोन्ही फलंदाज अक्षय आणि कल्पेश धावपट्टीवरती इथे दाखल झाले आहेत. स्ट्राईकला येतो अक्षय आणि नॉन स्ट्राईकला येतो कल्पेश. दरम्यान वापे संघाकडून वैयक्तिक आणि सांघिक पहिले षटक घेऊन येतो तो गोलंदाज राहुल. पहिले षटक हे पॉवर प्लेचे षटक असणार आहे आणि त्या षटकाचा विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये एक खेळाडू आपल्याला लॉंग ऑन रिजन मध्ये पाहायला मिळतो. दरम्यान षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू लॉफ केलाय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू जाईल एक डाऊन सगळ्या 4 धावांसाठी चौकार. खूप दमदार सुरुवात पाहायला मिळते आपल्याला गोंधळे संघाकडून. पहिला चेंडू होता आणि त्या पहिल्या चेंडूला सीमारेषा अखेर पाठवले ते 4 धावांसाठी अक्षय याने. आणि चांगली दमदार सुरुवात गोंधळे संघाकडून. पहिला चेंडूला चांगल्या प्रकारे खेळून काढलाय 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती विराजमान होते. आता मात्र एक फुलटॉस चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. तोपर्यंत 2 धावा इथे अंकित केल्या जातात. संघाची धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने 6 या धावसंख्येवरती पोहोचते. चांगली सुरुवात. दोन्ही चेंडू चांगल्या प्रकारे कनेक्ट केले जाते अक्षयाने आणि कुठेतरी आपल्या ओळखीच्या खेळपट्टीचा त्याला अनुभव पाहायला मिळतोय. बघूया कशा प्रकारे इनिंग बिल्ड करतो अक्षय आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील, परंतु पंच इथे पूर्णपणे अपील फेटाळताना दिसतात. एक सुरेख चेंडू इथे हाताळताना दिसतोय गोलंदाज राहुल. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पंचावर कोणत्या प्रकारचा धडपड आणायचं नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वापे संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावायचे. आपण अपील केली होती परंतु त्या अपीलमध्ये उत्साह जास्त होता आणि पंच पूर्णपणे अपील फेटाळून लावतात. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय राहुलच्या मार्फत. धावसंख्या 6 या धावसंख्येवरती असताना कुठेतरी कमबॅक पाहायला मिळालं. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं ते राहुल याला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक साधा जो इथे ड्रॉप केलाय. 2 धावा सुद्धा पूर्ण. एक नावी संधी होती झेल पकडण्याची संधी परंतु क्षेत्ररक्षणाने तो झेल ड्रॉप केला आणि 2 धावा सुद्धा खर्च झाल्या या चेंडूवरती. धावसंख्या पोहोचती ती 8 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये असे झेल जर सुटले तर कुठेतरी महागडं ठरणार आहे ते वापे संघाला. साधा झेल होता परंतु झेल काय गॅदर करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. मात्र अक्षयाने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठे फटकेबाजी करण्याचा त्याचा जो इरादा दिसतोय तो खूपच चांगला आहे. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिला गडी बाद होईल गोंधळे संघाचा. अक्षय बाग अक्षयाने आपले इरादे स्पष्ट केले होते परंतु नंतरच अक्षयाचा सोपा झेल इथे पकडला गेला बाउंड्री लाईन वरती आणि अक्षय इथे बाद झाला. न्यू बॅट्समन इथे दाखल होतो संदीप. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आपल्याला राहुल याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केल्यानंतर
त्यानंतर एक विकेट सुद्धा मिळवली आहे आणि तो सुद्धा इन्फॉर्म बॅटर अक्षय याची. आता मात्र बॅटची लिडिंग एज. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला थर्डमॅन रिजनमध्ये. चेंडूला स्टॉप केला तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण करता गोलंदाज. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस गोंधळी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्येवर एक गडी बाद असताना. पहिल्या षटकाखेरीस गोंधळी संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती एक गडी बाद असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो वापे संघाकडून शुभम. पहिल्या षटकाचा विचार केला तर एक चौकार लगावला होता पहिल्या चेंडूवरती, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आपल्याला राहुल याच्याकडून. शेवटच्या चेंडूवरती एक धाव अंकित केल्यानंतर धावसंख्या 9 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे पहिल्या षटकाखेरीस. आता मात्र स्ट्राईकला येतो संदीप. शुभम याचा पहिला चेंडू आणि सामना करेल संदीप. आता मात्र एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू. चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात शुभम याच्याकडून. आता मात्र आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे अंकित केली जाते आणि एकच धावेवरती समाधान पाहायला मिळतं आपल्याला. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल डिजिट 10 या धावसंख्येवरती. एक शांत सुरुवात पाहायला मिळते आपल्याला गोंदाडे संघाकडून. तर मात्र चेंडूला ऑफ केला, इनसाइडला क्लिअर केलाय चेंडूने. चेंडू मागे क्षेत्ररक्षक, चेंडू फील्ड होईल आणि ते पाहतो काय मिस फील्ड आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. कुठेतरी पहिल्यांदा शांत सुरुवात पाहायला मिळाली आपल्याला गोंदाडे संघाकडून. त्यानंतर हा चौकार एक नशिबाचा चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा वेग वाढतो आणि त्याच धावसंख्येच्या वेगामध्ये आता मात्र इथे एक कुठेतरी 6 धावांसाठी हा चेंडू जातोय. षटकार असेल, एक दमदार षटकार पाहायला मिळाला. बॉन्ड लाईन वरती प्रयत्न केले होते परंतु कुठेतरी पाय बॉर्डरला टच होताना क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि हा चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते ती 20 या धावसंख्येवरती. 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार. कुठेतरी चांगलं कमबॅक गोंदाडे संघाकडून आणि तेवढंच चांगली बघते फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कल्पेश याच्याकडून. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला टॅप केलाय. एक धाव इथे अंकित केली जाते. सूझबुझभरी पारी पाहायला मिळते आपल्याला कल्पेशाच्याकडून. 2 चेंडूवरती 2 चौकार घेतल्यानंतर 2 बाउंड्रीज घेतल्यानंतर कुठेतरी एक सिंगल धाव काढण्याचा त्याचा जो प्रयत्न होता तो चांगलाच आहे. आता मात्र स्ट्राईकला आहे तो संदीप.
आता मात्र एक सुरेख फटका, कुठेतरी मिसपीट पाहायला मिळतं आपल्याला आणि त्यानंतर 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या षटकाची इथे समाप्ती. 2 षटका अखेरीस गोंधळे संघाची धावसंख्या पोहोचती 23 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर एक सुरेख षटक हाताळलं होतं महेश याने, परंतु राहुल याने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये शुभम कुठेतरी महागडा ठरतोय. एक षटकार आणि एक चौकार कल्पेशाच्या मार्फत जो खेचला गेला त्याच्यामुळे धावसंख्या ही झपाट्याने वाढले. 2 षटका अखेरीस 23 या धावसंख्येवरती पोहोचले. सामना स्पीडअप करायचा आहे. वापे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वापे संघ आपल्याला 2 ओव्हर नंतर इथे इनिंग ब्रेक्सचा वेळ दिला जाईल, परंतु त्या वेळेचा चांगला वापर केला पाहिजे. 1 मिनिटाच्या वर इथे वेळ जाता कामा नये. दरम्यान तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होत आहे. वापे संघाकडून तिसरा षटक घेऊन येतो तो गोलंदाज साहिल आणि स्ट्राईकला येतो कल्पेश की ज्याने मागच्याच ओव्हरमध्ये एक षटकार आणि एक चौकार खेचला होता. आता मात्र कल्पेशाच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळतो आपल्याला. चेंडूला ज्या प्रकारे खेळला त्यानंतर या चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटली होती. ज्या प्रकारे कल्पेश इथे फटकेबाजी करतोय कुठेतरी गोंधळे संघासाठी हे एक शुभ संकेत असतील. तिसऱ्या ओव्हरचा इथे खेळ चालू आहे आणि पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूला अशा प्रकारे पनिश केलंय 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या या 29 धावसंख्येवरती पोहोचले. पहिल्या ओव्हर नंतर कुठेतरी आता गोंधळे संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी बॅक फुटला होता. आता मात्र 2 षटकामध्ये त्यांनी चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आपला स्कोअर बोर्डवरती एक समाधानजनक स्कोअरबोर्ड उभा करण्यात यश आलंय ते गोंधळे संघाला. धावसंख्या 29 असताना षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि एक साधा सोपा झेल पाहायला मिळतो इथे. कल्पेशी ते बाद होईल. न्यू बॅट्समन इथे पाहतो क्रीजवरती अजय सुद्धा एक बिग हिटर मानला जातो गोंधळे संघाकडून आणि त्याच्याकडून अपेक्षा असेल ती गोंधळे संघाला मोठे फटके बाजीचे आपण पाहूया. या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी करत होता कल्पेश, परंतु मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथे कल्पेश बाद झालाय. आता मात्र अजयसाठी चेंडू होता. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय फाईन लेग रिजनमध्ये. 1 धाव इथे कंप्लीट होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद असताना तिसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. आता मात्र उचली घेणारा चेंडू, डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, एक वाईट चेंडू, अवांतर धावसंख्या 31 या धावसंख्येवरती. कुठेतरी प्रेशरमध्ये पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर दुसऱ्या षटकार चेंडूवरती एक विकेट मिळवला होता, परंतु इथे लाईनमध्ये कुठेतरी चुकताना दिसतोय. आता मात्र एक फुलटॉस चेंडू होता. चेंडू पॅडवरती आदळलाय. कोणत्याही प्रकारची अपील नाही आणि एक धाव इथे पूर्ण केली जाते. चांगलं कमबॅक साहिल याच्याकडून. फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला मारण्याची संधी इथे गमावली अक्षयाने.
आता मात्र स्ट्राईकला अजय बिग हिटर आणि एक सुरेख फटका इनफिल्डच्या वरून खेळलाय फटका, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि त्यालाच निवडलाय. अजय इथे बाद होईल. दर्शन इथे एंटर होतोय क्रीज वरती. अजय या स्वस्तामध्ये बाद झाला. एक सुरेख झेल टिपला होता वापे संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू. तिसरं षटक संपतंय आणि या तिसऱ्या षटकाअखेरीस गोंधळे संघाची धावसंख्या 32. 3 गडी बाद असताना चांगलं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं आपल्याला. पहिल्या चेंडूवरती षटकार खर्च केल्यानंतर 2 महत्त्वाचे विकेट्स इथे मिळवण्यात यश आलं ते गोलंदाज साहिल याला. आणि या शेवटच्या षटकामध्ये एक हाणामारीचे षटक, या षटकामध्ये कुठेतरी 10-15 धावा जमवण्याचा मानस असेल तो गोंधळे संघाचा. एक फायटिंग टोटलपर्यंत पोहोचायचं असेल तर 10-15 धावा या षटकामध्ये जमवाव्या लागतील आणि त्या रोखण्यामध्ये यश येते का महेशाला. महेश सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे वापे संघाकडून. खूप वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. आता मात्र महेश इथे शेवटचं म्हणजे हाणामारीचं षटक, त्या षटकासाठी सज्ज झालाय महेश आणि त्याचा सामना करेल संदीप. आता मात्र एक आखूड चेंडू हाताळला होता, चेंडूला पाठवलाय फाईन लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. धावपट्टीचा विचार केला तर आउटफील्ड खूपच फास्ट आहे. एकदा का चेंडू जर इनफिल्डला क्लिअर केला तर चेंडू थांबतच नाही आणि त्याला रोखणे मुश्किल होऊन जात आहे ते क्षेत्ररक्षकासाठी. आता मात्र नो चेंडू, कुठेतरी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला आहे आणि हा नो चेंडू असेल. चेंडूवरती फ्रीटचा फटका इथे मारण्यासाठी संधी असेल ती फलंदाज संदीप याला. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला महेश याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर एक नो चेंडू हाताळला आहे. आता मात्र फ्रीटचा चेंडू कशा प्रकारे घडून काढतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. फ्रीटचा चेंडू होता परंतु एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला महेश याच्याकडून. या चेंडूवरती संधी होती परंतु पूर्णपणे ही संधी गमावताना संदीप. धावसंख्या अजूनही 37 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. 3 गडी बाद असताना गोंधळे संघाची. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गडी इथे बाद होईल. संदीप इथे बाद होतोय. आणि न्यू बॅट्समन इथे दाखल होतोय क्रीजवरती प्रफुल्ल. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि चांगली गोलंदाजी महेश याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर नो चेंडू हाताळला होता. मात्र चांगलं कमबॅक, एक विकेट मिळून देतो आपल्या संघाला. आता मात्र ते सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता प्रफुल्ल याचा परंतु पूर्णपणे हा बॉल मिस होतोय. बॅट आणि बॉलचा कुठेतरी संपर्क होत नाहीये. चांगल्या प्रकारे कनेक्ट करता आला नाही चेंडूला.
आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धावी ते कंप्लीट केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धावी सहजरित्या इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या 39 या धावसंख्येवरती पोहोचते. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 39 धावा आणि प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 40 धावांचे प्रोजेक्टेड स्कोर इथे दाखवत होतं आणि त्याच अनुषंगाने इथे धावा जमा केल्या त्या गोंदाडे संघाने. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया या चेंडूवरती मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करते का गोंदाडे संघ. एक मोठा फटका हवा असेल या चेंडूवरती गोंदाडे संघासाठी. आता मात्र स्विचिटचा प्रयत्न होता. हा फटका सुरेखरित्या खेळलाय. चेंडू जाईल एक बाउन्स अखेरीस 4 धावांसाठी थर्डमॅन रिजन मधून चौकार. त्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 या धावसंख्येवरती आणि 44 धावांचं आव्हान असेल ते वाफे संघाला विजयासाठी. 24 चेंडू 44 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. यानंतरची जी मॅच आहे आलेलं नाही ना. एक धावसंख्या उभारण्यात यश आले ते गोंदाडे संघाला. 43 धावा इथे जमा केल्या गोंदाडे संघाने प्रथम फलंदाजी करताना आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय ते वाफे संघापुढे. शेवटच्या चेंडूवरती तो एक चौकार खेचला होता. एक देखना चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्विचिटचा फटका होता आणि चेंडूला एक बाउन्स अखेरीच बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्यात यश आले ते प्रफुल्लाला. गोंदाडे संघ आपल्या होम ग्राउंडवरती खेळताना दिसतोय आणि त्यांना या ग्राउंडचे आउटफील्ड त्याचबरोबर कानेकोपरे चांगल्या प्रकारे माहीत आहेत. बघूया या संधीचा कशा प्रकारे फायदा करून घेतो तो गोंदाडे संघ. 45 धावांचा असेल ते पुढे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. वाफे संघाकडून सलामीचे फलंदाज प्रशांत आणि महेश पाहतो आपण इथे. 44 धावांचं आव्हान घेऊन उतरला तो वाफे संघ. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतोय बघूया आपण या सेकंड इनिंग मध्ये. 24 चेंडू आणि 44 धावा. क्रीज वरती दोन्ही बॅट्समन इथे उपस्थित. महेश आणि प्रशांत. आणि गोलंदाजीची धुरा गोंदाडे संघाकडून ज्याच्या खांद्यावर असेल तो गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज कल्पेश, की ज्याने बॅटिंग मध्ये सुद्धा चांगलं योगदान दिलं होतं. आता मात्र त्या गोलंदाजीकडून त्याच्याकडून अपेक्षा असेल गोंदाडे संघाला. दोन्ही अंपायर जिथे खेळपट्टीवरती दाखल होतात. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 44 धावांची आवश्यकता असली ते विजयासाठी वाफे संघाला. 24 चेंडू 44 धावा. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना. वाफे विपक्ष गोंदाडे. वाफे संघाने प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि अवघ्या 43 धावांवरती रोखलंय ते गोंदाडे संघाला. 44 धावांचं आव्हान असेल ते विजयासाठी वाफे संघाला आणि इथून मात्र
हा पाठलाग कशा प्रकारे करतो हे पाहणे खरंच उत्सुकतेचं असेल ते. गोंधळे संघाचा विचार केला तर 4 अनुभवी गोलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहेत आणि एक चांगली टफ फाईट पाहायला मिळेल या सामन्यामध्ये आपल्याला. दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू गोलंदाज कल्पेशाचा आणि सामना करेल महेश. पहिला चेंडू एक सुरेख चेंडू बॅच लीडिंग एज. एक धाव अंकित केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला थर्ड मॅन रिजन मध्ये. एक धाव इथे अंकित केली जाते आणि संघाचा श्री गणेशा एका धावेने होतोय. पाहतो आपण वापी संघाकडून. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि या षटकामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा इरादा असणार आहे तो वापी संघाचा. या 5 उरलेल्या उर्वरित 5 चेंडूवरती चांगल्या प्रकारे फटकेबाजी करावी लागेल आणि एक मोठ्या धावसंख्येचा जेव्हा आपण पाठलाग करतो त्यावेळी पॉवर प्लेचं षटक हे एक निर्णायक षटक मानलं जात आहे. आता मात्र चेंडूला लॉब केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला गडी बाद होतोय वापी संघाचा. महेश प्रशांतच्या रूपाने. प्रशांत बॅक टू डगआउट. प्रशांतचा इरादा चांगला होता परंतु चेंडूमध्ये तेवढी पॉवर तो जनरेट करू शकला नाही आणि चेंडूला बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवण्यात अपयश आले ते प्रशांत याला. एक सुरेख झेल पाहायला मिळतो आपल्याला गोंधळे संघाकडून. दुसऱ्या चेंडूवरती ते विकेट मिळवताना कल्पेश आणि आपल्या अनुभवाचा कस लावताना दिसतोय कल्पेश इथे. पॉवर प्लेचं षटक असताना इनफिल्डला क्लिअर करायचं होतं फक्त चेंडूला परंतु ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याच ठिकाणी फटका मारून बसला तो प्रशांत. नवीन फलंदाज क्रीजवरती उपस्थित झालाय तो अनिकेत. आता मात्र एक सुरेख चेंडूच्या हातांनी पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजाकडून. का कल्पेश एक अनुभवी गोलंदाज आहे गोंधळे संघाकडून ते दाखवताना पॉवर प्लेच्या षटकात असताना 3च्या 3 चेंडू त्याने निर्धाव काढले आणि एक विकेट सुद्धा मिळवला होता. धावसंख्या अजून 1 या धावसंख्येवरती स्थिरावलेली असताना षटकातील पुढील चेंडू एक शांत सुरुवात वापी संघाकडून पाहायला मिळते. आता मात्र चेंडू लॉब करायचा होता. बॅच लीडिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु काय घडलं इथे. एक सोपा झेल ड्रॉप केलाय. एक संधी होती कॅच पकडण्याची परंतु एक सोपा झेल क्षेत्ररक्षण इथे ड्रॉप केलाय आणि एक धाव इथे अंकित केली जाते. धावसंख्या पोहोचती 2 या धावसंख्येवरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करतोय कल्पेश आपल्या संघासाठी. एक सोपा झेल इथे ड्रॉप करताना पाहतो आपण गोंधळे संघ आणि असे झेल त्यांना पकडावेच लागतील कारण की जर हा सामना जिंकायचा असेल. आता मात्र चेंडू लॉब करायचा होता. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक सुरेख झेल दर्शन याच्याकडून कंप्लीट होताना पाहतो आपण. महेश इथे बाद होतोय. महेश याच्याकडून खूप अपेक्षा होत्या आपल्या संघाला परंतु इथे या अपेक्षांवरती पूर्णपणे अपयशी ठरतो तो महेश आणि न्यू बॅट्समन इथे दाखल होते क्रीजवरती साहिल.
आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण झाला आणि या 5 चेंडूमध्ये 2 महत्त्वाचे विकेट वापस संघाचे मिळवण्यात यश आले ते कल्पेशाला. वैयक्तिक षटकाचा विचार केला तर एक सुरेख षटकात आलं ते कल्पेशाने. अवघ्या 2 गडी बाद करण्यात यश आले ते कल्पेशाला. 2च धावा खर्च करतो या षटकामध्ये. धावसंख्या अजूनही 2 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. आता मात्र एक सुरेख फटका चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव अंकित. दुसरा धावाचा प्रयत्न डेंजर एंड आणि इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. परंतु तो प्रयत्न कुठेतरी मागात ठरलाय आणि किती ते धावबाद झालाय. कुठेतरी अंडरस्टँडिंगची कमी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला आणि त्याचाच परिणाम म्हणून इथे अनिकेत धावचीत रूपी बाद झालाय. न्यू बॅट्समन इथे एंटर होईल. अभिनव इथे दाखल झालाय क्रीज वरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद करण्यात यश आले ते कल्पेशाला. 2 झेल रूपी ते गडी बाद करण्यात यश आले ते कल्पेशाला आणि 1 धावची स्वरूपात अशा 3 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये. एक चांगली आणि दमदार सुरुवात गोंदाडे संघासाठी असेल आणि तेवढीच खराब सुरुवात असेल ती वापस संघासाठी. 44 धावांचं जेव्हा आव्हान असतंय अशा आव्हानावेळी आपण एकंदरीत इकॉनॉमी रेट लक्षात घेऊन प्रति षटकामागे ज्या धावा जमवायच्या असतात त्या धावा जमवण्यात कुठेतरी अपयशी ठरतोय तो. वापस संघ दरम्यान दुसऱ्या षटकात सुरुवात होते. अक्षय गोलंदाज पहिल्याच चेंडूला धाडलाय 4 धावांसाठी चौकार. मधला पहिला चौकार उशिरा आलाय परंतु वेळेवर आलाय असं म्हणता येणार नाहीये कारण की ज्या फटकेबाजीची आवश्यकता होती पहिल्या षटकापासून तो फटका आता कुठेतरी सजवताना दिसतोय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू काय क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा एका सुरेख झेलचा नमुना पाहायला मिळतो आपल्याला. चेंडूवरती जो चौकार खेचला होता त्यानंतर त्या इनिंगला त्याला कंटिन्यू करता आले नाहीये. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग ऑन रिजन मध्ये जो झेल पकडला एक सुरेख झेल पाहायला मिळाला आपल्याला. कल्पेशाच्याकडून एक अष्टपैलू कामगिरी करताना पाहतो आपण इथे कल्पेश. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग, दुसऱ्या इनिंग मध्ये बॉलिंग आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये ही चांगल्या प्रकारे जोर लावतोय कल्पेश आपल्या संघासाठी. न्यू बॅट्समन इथे दाखल झालाय आर्यन. पुढचा चेंडू एक आखूड चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. एक खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव आणि या धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा एक अवांतर धाव इथे
पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या एकंदरीत 9 या धावसंख्येवरती पोहोचते. एक विकेट घेतल्यानंतर कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहतो आपण अक्षय याला. कॉन्फिडन्स असताना सुद्धा हे 2 वाईड चेंडू त्याने हाताळलेत. आता मात्र एक लो फुल टॉस चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव प्रयत्न, दुसरा धावेचा प्रयत्न, चांगलीपैकी चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आणि इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल ऋतिक. वापे संघाच्या फलंदाजामध्ये आतापर्यंत त्यांनी 2 फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झालेत. प्रॉपर अंडरस्टँडिंग आणि कॉलिंग नसल्यामुळे अशा प्रकारे रनआउटच्या विकेट जात असतात आणि त्याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यावं लागेल ते वापे संघाला. आता मात्र न्यू बॅटर एंटर झाला आहे क्रीजवरती शुभम उगले. बघूया शुभमकडून अपेक्षा असतील त्या वापे संघाला. आता मात्र अपेक्षेप्रमाणे चेंडूला मात्र खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता. कल्पेश आपल्या इनिंग मधली दुसरी झेल पकडतोय आणि शुभम इथे डकवरती बाद होतोय. दुसरा झटका बसतोय तो शुभमच्या रुपये वापे संघाला. पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं गेलंय ते वापे संघाला. ज्या प्रकारे गोलंदाजी इथे गोंधाडे संघाकडून केली जाते त्यापुढे मात्र नतमस्तक झाले ते वापे संघाचे फलंदाज. आतापर्यंत 6 गडी बाद होतात अवघ्या 10 या धावसंख्येवरती. दोन्ही षटकांचा विचार केला तर दोन्ही षटकामध्ये जवळपास 3 विकेट्स मिळवण्यात यश आले ते गोंधाडे संघाला आणि त्याचाच परिणाम म्हणजे अवघ्या 10 धावसंख्येवरती 6 गडी बाद झाले ते वापे संघाचे. आता मात्र अल्पेशासाठी एक संधी असणार आहे, परंतु पहिला चेंडू फेस करताना एक निर्धाव चेंडू हाताला गेलाय तो अक्षयाच्याकडून. लाईन लेंथला चुकला इथे. अल्पेश. आता मात्र षटकातील पुढचा चेंडू, चेंडूला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज, चेंडू काय क्षेत्ररक्षकाने एक सुरेख झेल पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. धावसंख्या अजूनही 11 या धावसंख्येवरती स्थिरावलेली असताना 2 षटकाच्या अखेरीस खूप सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गोंधाडे संघाकडून. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 3 धावा खर्च केल्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च करताना दिसतो. एकंदरीत 11 धावसंख्येवरती 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या असताना 7 गडी बाद होतात इथे वापे संघाचे. कुठेतरी मला तर वाटते ऑल आउट होण्याच्या दिशेने मार्गस्थ आहे वापे संघ. आता मात्र न्यू गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला दर्शन, एक युवा गोलंदाज गोंधाडे संघाकडून दर्शन, आणि त्याच्या नावाला त्याला साजेशी अशी गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र स्ट्राईकला येतो दीपक. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू सामना करे साहिल. दर्शनाचा पहिला चेंडू, चेंडू लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन ग्राउंड, फटका चेंडूला धाडून दिलाय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. ज्या फटक्यांची आवश्यकता होती सुरुवातीपासून त्या फटक्यांची कुठेतरी उशीर पाहायला मिळतो आपल्याला.
या चेंडूवर ते खणखणीत षटकार खेचला. आता मात्र एक फुलटॉस चेंडू, चेंडूला भिरकावून दिला आहे लॉंग रेंज मधून 6 धावांसाठी. पुन्हा एकदा एक खणखणीत षटकार. डाऊन द ग्राउंड एक सुरेख फटका होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑन रिजन मधून एक षटकार खेचला. धावसंख्या झपाट्याने वाढते ती 23 या धावसंख्येवरती आणि कुठेतरी कमबॅक करताना पाहतो आपण. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, इनफिल्डच्यावरून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू काय क्षेत्ररक्षक, एक धाव अंकित केली जाते या चेंडूवरती आणि धावसंख्या पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. कुठेतरी मागडे षटक पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडूवरती सततचे 2 षटकार, त्यानंतर एक सिंगल धाव, एकंदरीत 13 धावा 3 चेंडूवरती खर्च होतात. 2 षटकांचा विचार केला तर अवघ्या 11 धावा होत्या, परंतु या 3 चेंडूवरती 13 धावा इथे खर्च केल्यात. दरम्यान पुढचा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतोय आणि पूर्णपणे बीट होतोय ते फलंदाज दीपक. आणि ज्या फलंदाजाने 2 चेंडूवरती 2 षटकार घेतले होते तो साहिल मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि त्याला स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न असेल दीपक याचा. धावसंख्या अजूनही 24 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. आता मात्र षटका दिला पुढचा चेंडू, बॅटची लिडिंग एज, वॅकंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि कुठेतरी एक इक्वेशन. आता 7 चेंडू आणि 18 धावा. ज्या फलंदाजाने 2 षटकार खेचले होते तो साहिल अजूनही क्रीजवरती उपस्थित आहे. त्याच्यामुळे का धोक्याची घंटा असेल ती गोंदाडे संघाला. 7 चेंडू आणि 18 धावाचं आव्हान. उर्वरित 7 चेंडू आणि 18 धावा आणि या चेंडू निर्णायक ठरणार आहे. या चेंडूवरती ज्या धावा जमा केल्या जातील त्यावरूनच पुढील. आता मात्र एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, एक निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या षटकाची ते सांगता होतंय. 3 षटकाखेरीस वापे संघाची धावसंख्या 26 या धावसंख्येवरती 7 गडी बाद असताना अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 18 धावा, प्रति चेंडू मागे 3 धावा जमा कराव्या लागतील विजयासाठी वापे संघाला. आणि स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय साहिल अजूनही आपला तळ ठोकून उभा आहे आणि धोक्याची घंटा असेल ती गोंदाडे संघाला. आणि या जर ओव्हरमध्ये मोठे फटके आले तर कुठेतरी वापे संघ दोन इनिंग नंतर ड्रिंक्स ब्रेक असतो. प्रत्येक संघाच्या संघनायकाने ते नोंद घ्यायची आहे. प्रत्येक सामन्यामध्ये 2 ओव्हर्स नंतर एक इनिंग ब्रेक दिला जातो. त्याच्यामध्ये ड्रिंकसाठी आपण ब्रेक देतो आणि हा ब्रेक 1 मिनिटाचा असतो. तर 1 मिनिटाच्या आत आपण परतायचं आहे ग्राउंडच्या बाहेर. याची प्रत्येक संघाने ते नोंद घ्यायची आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच 1 मिनिटाचा अवधी दिला जातो आणि या 1 मिनिटामध्ये आपण आपली व्यूहरचना ठरवायची असते. यापुढे होणारा सामना विजयी संघ विरुद्ध कांदळी. केव्हीपीसी कांदळी पहिल्याच सामन्यामध्ये दमदार विजय ज्यांनी मिळवला अवघ्या 49 धावांनी एक विजय मिळवला होता तो कांदळी संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 18 धावाची आवश्यकता विजयासाठी वापे संघाला. पहिला चेंडू एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज आर्यन याच्याकडून जो इन्फॉर्म बॅट्समन साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुरेख चेंडू पाहायला मिळाला
आणि साहिलला मात्र इथून फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला विजयासाठी. एक फुलटॉस चेंडू आणि त्याच पद्धतीने ते झेल पकडलाय. व्हॉट झेल, व्हॉट कॅच. याच्याकडून चेंडूची एक फुलटॉस चेंडू होता. बॅटची लिडिंग एज घेतली होती आणि चांगल्या प्रकारे ते चेंडूला गॅदर केलं अजय याने यष्टीच्या मागे आणि विकेट मिळवण्यात यश आले ते आर्यन याला. 4 चेंडू 18 धावा. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होताना दिसतोय. ऋतिक इथे डगआउटच्या आश्रयाला. एकंदरीत 8 विकेट्स इथे गमावलेल्या आहेत. त्या 9 विकेट्स गमावलेल्या आहेत त्या वापे संघाने. लास्ट विकेट इथे असावी. 3 चेंडू 18 धावा. कंपल्सरी 3 चेंडूवरती 3 षटकार खेचावेच लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या टुर्नामेंटचा नियम आहे आणि त्या प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू 18 धावा. 3 गोल्डन शंख. 3 गोल्डन षटकार इथे मारावे लागतील विजयासाठी वापे संघाला. फुलटॉस चेंडू परंतु या चेंडूवरती एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये आला नाही. एक सिंगल धाव मिळते. आता मात्र कुठेतरी पारडं हे गोंधाडे संघाच्या बाजूने झुकताना दिसतंय. 3 चेंडूवरती 18 धावांची आवश्यकता असताना एक फुलटॉस चेंडू हाताळला होता. मात्र या चेंडूवरती हवं तसं कनेक्शन पाहायला मिळालं नाही. एक सिंगल धाव अंकित केली जाते. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि वापे संघ इथे ऑल आउट होतोय. धावचीची संधी होती परंतु ती संधी कुठेतरी नाकारताना दिसतोय गोंधाडे संघ. शेवटचा चेंडू 1 चेंडू 16 धावा. आता मात्र औपचारिकता बाकी राहिलेली या सामन्यामधली. बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. चेंडू गळी क्षेत्ररक्षक. एक सोपा झेल इथे ड्रॉप केला जातो परंतु त्या झेलचा काही परिणाम होणार नाही रिझल्ट वरती आणि गोंधाडे संघ इथे विजयी ठरतोय. दुसऱ्या